मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभुय अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमः चिदां केजुन सत्यं जनार्दन सोनार ज्योतिग्राम शुभं केशव क्लेशनाथ दुःखनाशमातुं श्री पापना शिवेंद्रदायकं ज्ञान मरंगुरुति पूजा गुरुपदं मंत्रं वाक्यमशुं कृपा पूजा सत्य मंत्र सत्य वाक्य सतस्तिक परमधन्य शरणनासितो मे शरणमत अस्मत् भगवन् रक्षमेश्वर ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्म्यो बंधनान् मृत्युमोक्षे यमामृतात् ओम सह भो ओम सह ज्यू ओम ओम होम ज्यू स ओम भूर्भुवः पुढे श्रावण महिन्यातील आज हा पवित्र असणारा हा सोमवार, या निमित्तानं आज संगमेश्वर महादेवाच्या चरणी या ठिकाणी दर्शनासाठी आलो असता मी अगोदर फेसबुक पेजला आपले वाढदिवसाचे किंवा आपले थोडीफार शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ मी फेसबुक पोस्ट करत होतो, परंतु बऱ्याच मित्रमंडळीच्या सांगण्यावरून मित्रमंडळीने आग्रह केला की आपण यूट्यूब चॅनल चालू करा। तर मी आज या संगमेश्वर मंदिराच्या या ठिकाणी पवित्र ठिकाणाहून आज माझ्या रॉयल बापू या यूट्यूब चॅनलला सुरुवात करत आहे। आपण सर्वजणांनी सहकार्य करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, या निमित्तानं या संगमेश्वर महादेव मेळ या ठिकाणी ग्रामीण भागातील आसपास परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी हजारोच्या संख्येने येत असतात आणि हे ठिकाण जाफराबाद तालुक्यातील निमखेडा, देऊळझरी आणि बोरखेडी या 3 गावाच्या संगमावर आणि धामणापूर्णाच्या संगमावर या ठिकाणी झालेला आहे। आणि या ठिकाणी खडकपूर्णा धरणामध्ये या ठिकाणी बऱ्याच अंतरावर म्हणजे पाण्यामध्ये महादेव संगमेश्वराचं मंदिर या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीनं लोकवर्गणीतून या ठिकाणी उभारलेलं आहे आणि खरोखर या ठिकाणी एक निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी पाहण्यासारखं आहे। म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी आपण जो व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन अवश्य या ठिकाणी संगमेश्वर भगवानचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करावा, एवढ्याच्या माध्यमातून सांगतो। सोबत आमचे मित्र नाना पाटील चव्हाण तसेच आमचे दाजी ज्ञानू पाटील घुबे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही माहिती खरोखर खरी माहिती आहे, यामध्ये काही खोटा केस दाखवण्याचा काही प्रयत्न नाही। हे सुद्धा आमचे नाना भाऊ किंवा आमचे ज्ञानू पाटील घुबे हे सुद्धा थोडीफार आपल्याला माहिती देतील। तसेच आमचे संतू मास्तर सुद्धा या ठिकाणी उपस्थित गावकरी ज्येष्ठ नागरिक। जय संगमेश्वर। सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना श्रावण मास निमित्त निमखेडवासियाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो।